आज तर काय चक्कर येऊन पडण्याचीच माझ्यावरती वेळ आली होती. कारण 2-3 आठवडे झालं सलग असंच होतंय. 2 दिवस लागून उपवास येत आहेत. काल होता सोमवार आणि आज आहे अंगारकी चतुर्थी. तर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. पण कुठे जाण्यासाठी ना आम्ही खूप एक्सायटेड असतो, पण जाता नसतो झोपी जातो आणि ज्यावेळेस आमच्याकडे अंगारकी चतुर्थी असते ना, खूप छान अशी यात्रा भरते आणि आता गणपती जवळ आलेत, त्यामुळे गणपतीच्या डेकोरेशनचं पण खूप छान-छान साहित्य तिथे आलं होतं. पण कुठे गेलं, की अभिला ही एकच गोष्ट हवी असते, हे बबल्स फुगवण्यासाठी. आणि आज चक्क असं झालं होतं, की 2 मिनिटावरती आमचं घर राहिलं होतं आणि पुढे धो-धो पाऊस सुरू होता. लकीली आम्ही पोहोचलो आणि मोठाच पाऊस सुरू झाला. आता अंधार पडण्याआधी म्हटलं देवासाठी फुलं तोडून घेऊया, कारण संध्याकाळी आपल्याला गणपतीची पूजा करावी लागणार आहे. आणि गणपती बाप्पाचा जो पदार्थ फेव्हरेट आहे ना, तोच पदार्थ माझासुद्धा फेव्हरेट आहे, मोदक. तर म्हटलं आज नैवेद्यासाठी मोदकच बनवूयात. एक नारळ फोडून घेतला होता, ओल्या खोबऱ्याचंच मी ते सारण बनवलं आणि तांदळाच्या पिठाचे वगैरे मोदक मी नाही बनवत बसत. जी कणिक मळतो ना आपण चपातीसाठी त्याचीच मोदक. माझी मम्मी या पद्धतीने मोदक बनवायची आणि ते मोदक मला खायला खूप खूप आवडायचे. त्याचसोबत बनवली होती शेवयाची खीर आणि तुम्ही सारखं म्हणता ना वांग्याची भाजी बनवते, त्यामुळे आज बनवली बटाट्याची भाजी. कधी एकदा 9:15 होत आहेत याचीच मी वाट बघत बसले होते आणि टाईम झाला की मस्तपैकी गणपतीची पूजा केली, नैवेद्य वगैरे दाखवला, आरती वगैरे करून घेतली.